नमस्कार, मी हमीद भगवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खर तर या ठिकाणी जो सांगोला तालुक्याचा अधिकारी सुधीर गवळी हा जो सीओ आहे, हा सीओ काय विशिष्ट पक्षाचा आहे का? हा सीओ विशिष्ट जातीचा आहे का? हा सीओ फक्त टक्केवारी घेणारा आहे का? हा प्रश्न या सगळ्या ग्रामस्थाला पडलेला आहे. माझं मत आहे, समजा मी धनगर समाजाचा आहे, कोण मुस्लिम समाजाचा आहे, कोण दलित समाजाचा आहे, अनेक मागासवर्गीय समाजाची या ठिकाणी लोक आहेत. अनेक ठिकाणी पान टपऱ्या असतील, स्टॉल असतील, चहाची टपरी असेल, कोणतीही असेल. तुम्हाला जर समजा अतिक्रमण काढायचं असेल, अतिक्रमण हे महात्मा फुले चौकापासून सांगोला तालुक्यातल्या सर्व रस्त्याकडेचे स्टॉल असतील, रस्त्याकडे जे कुणाचे नेत्याच्या एखाद्या नेत्याच्या जर आशीर्वादाने तो जर स्टॉल टाकला असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी जर कारवाई निपक्षपातीपणाने झाली नाही तर 100% या सीओची आम्ही बदली करणार आहे. ही सीओ 100% 2 वर्ष असतात, तो अजून 4 ते 5 वर्ष या तालुक्यामध्ये काय करतोय, किती टक्केवारी या मंत्र्याला दिली, इथं राहण्यासाठी त्यांनी काय काय केलं, किती आटाटोपा केला, प्रत्येक रस्त्यामध्ये, प्रत्येक गटारीमध्ये, प्रत्येक या सगळ्या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला. माझ्याकडं गाडी भरून यादी आहे, गाडी भरून. या तालुक्यात किती प्रकारचा भ्रष्टाचार या सीओनी केलेला आहे, या नगरपालिकेला माझ्याकडं गाडी भरून लिस्ट आहे. ती लिस्ट मला बाहेर काढायला भाग पाडू नका. एखाद्या अनुसूचित मागासवर्गीयांच्यावर अन्याय झालेला मी सहन करू घेणार नाही, माझी ती औलाद नाही. मी काय म्हणतोय, जर तुम्हाला अतिक्रमण काढताय तुमचं स्वागत आहे, पण एखाद्या जातीचा आहे, एखाद्या पंथाचा आहे, हा नेत्याचा आहे, हा मामाचा आहे, दादाचा आहे असं म्हणून जर काढणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही. 100% तहसील कार्यालयासमोर विद्यार्थी असेल, पिचलेला असेल, ज्याच्यावरती अन्याय झालेला असेल, तहसील कार्यालयावरती 15 ऑगस्ट या रोजी येणार. छाती ठोकपणे सांगतो, अरे आम्ही येतोय तुम्ही पण या. हे फक्त आमच्यासाठी चाललेलं नाही, तालुक्यातल्या प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार, नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार, गटारीमध्ये भ्रष्टाचार, त्यानंतर त्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार, त्या डांबामध्ये भ्रष्टाचार, नगरपालिकेला आलेल्या पैशामध्ये भ्रष्टाचार, नगर परिषदेचा झालेला गोळा करण्यासाठी भ्रष्टाचार. अनेक जे काय नगरपालिकेमध्ये काम आहेत, त्यांनी घरं कशी बांधली, 2-3 कोटीची 10 कोटीची प्रॉपर्टी कशी कमावली, ही सगळी यादी माझ्याकडे आहे. समजा गळ्याजवळ आलं तर आम्हाला उघडायला भाग पाडू नका. 4 दिवसाचा अल्टिमेटम आहे. 4 दिवसामध्ये प्रत्येकाला जर नाही न्याय मिळाला, आम्ही संविधानात्मक पद्धतीनं लढणारी औलाद आहे. जय भीम, जय संविधान. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झालेल्या या देशाला आज जवळजवळ 79 वर्ष होत आहेत. 79 वर्षाच्या काळामध्ये या देशातला गोर, गरीब, दलित, भटका, अल्पसंख्याक, SC, ST, OBC, NT, व्हिजेटी, मायनॉरिटीज असा 85% समाज की जो गरीब आहे, दलित आहे, मागासवर्गीय आहे, विद्यार्थी आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, महिला आहे, विद्यार्थी आहे, अशा सगळ्यावरती आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी अन्याय अत्याचार होताना दिसतो आहे. आणि या अन्याय अत्याचाराची मालिका आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांच्या खुणामध्ये सुद्धा आज होताना दिसते आहे. अशी एवढी या ठिकाणी प्रचंड अशी या ठिकाणी असणारी भयानकता आणि भयान वास्तव्य आज खरं तर या ठिकाणी या देशामध्ये निर्माण होताना दिसत आहे. गोरगरिबांनी केलेल्या कष्टाचं त्याला आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये खाता येत नाही. 15 ऑगस्ट 1947 ला हा देश स्वतंत्र झाला, परंतु 16 ऑगस्ट 1947 ला या देशाचे महामानव साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे म्हणतात, ए आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. आज तागायत मध्ये अशाच पद्धतीचं वास्तव्य आज 79 वर्ष झालेले असताना सुद्धा आज या देशातला हा सगळा या ठिकाणी गोरगरीब, वंचित, उपेक्षित
या ठिकाणी महिला, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आज नागावलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसतो आहे. आज हे नेमकं स्वातंत्र्य तर मिळालंय कुणाला, हा प्रश्न आज खऱ्या अर्थाच्या ऐरणीवरती येताना दिसतो आहे. आणि म्हणून येणाऱ्या उद्याच्या 15 ऑगस्टच्या दिवशी या देशातल्या या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी जंतर मंतरवरती गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांची मुलं, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, ज्याच्या हाडाची काढ झाली, गरिबांची मुलं या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये या ठिकाणी पास होतील आणि अधिकारची पदं या ठिकाणी घेतील, डॉक्टर होतील. परंतु या व्यवस्थेला ते या ठिकाणी आवडलं नाही. हे नीट परीक्षा या ठिकाणी फोडली गेली, प्राध्यापकाच्या नीट परीक्षा या ठिकाणी लीक केल्या गेल्या. अशा पद्धतीने या ठिकाणी या देशामध्ये आज रोज उठून आया बहिणीवरची अन्याय अत्याचाराची मालिका या ठिकाणी होताना दिसत आहे. चेंडू फळी खेळणाऱ्याला इथं भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जातं, पण या जगाचा साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना अजून सुद्धा भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जात नाही. जातीच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाखाली आज हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं लावली जातात, आज मराठा ओबीसी मध्ये भांडणं लावली जातात, आज धनगर आदिवासी मध्ये भांडणं लावली जाते आणि आज तशा पद्धतीने महार मातंगामध्ये सुद्धा या ठिकाणी भांडणं लावली जातात. हे कुटील पद्धतीचं कटकारस्थान आज या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा जाब विचारण्यासाठी बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे, जे संविधान निर्माण या ठिकाणी करून खऱ्या अर्थानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाच्या समतेच्या एका धाग्यामध्ये सर्वांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुंफलेलं आहे. परंतु आज तागायतमध्ये सुद्धा या ठिकाणी संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या विचारानं या देशातल्या गाव कुसाबाहेर राहणाऱ्या गावगाड्यातल्या माणसाला सुद्धा आज खऱ्या अर्थानं न्याय मिळताना दिसत नाही. आज खऱ्या अर्थानं अन्याय सहन करतो पण आम्हाला न्याय नको, अशा पद्धतीची भावना आज गोरगरीब, वंचित, उपेक्षित आणि बहुजनांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं झालेली आहे. आणि म्हणून हा संताप आहे, हा राग आहे, ही चीड आहे. आणि हा संताप आणि राग आणि ही चीड निर्माण करण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी या देशाला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते कोणत्या गाडविणीचं नाव आहे, हे जसं या ठिकाणी आमच्या नामदेव ढसाळांनी ज्या कवितेमध्ये सांगितलं होतं आणि तेच आज खरं वास्तव आज या ठिकाणी इथं पाहायला मिळत आहे. आज या ठिकाणी खाजगीकरण होताना दिसत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळताना दिसत नाही. आरोग्याचे प्रश्न ऐरणीवरती आलेले आहेत. खाजगी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना आरोग्याची सेवा परवडत नाही. शासकीय या ठिकाणी असणारे दवाखाने आज बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. शासकीय शाळा आज खऱ्या अर्थानं बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. एवढे प्रश्न आज या ठिकाणी या देशामध्ये निर्माण होताना दिसत आहेत. आणि ही परिस्थिती आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये निर्माण होत असताना सांगोल्यासारख्या शहरामध्ये आज गरीब, वंचित, उपेक्षित, गरीबातले गरीब, आज हातावरची पोटा असणारे, आज आमच्या या ठिकाणी जे काही स्टॉल धारक आहेत, या ठिकाणचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून ज्यांनी आज इथं असणाऱ्या या ठिकाणी सगळ्या आपल्या बरोबर असणाऱ्या शहरातल्या सगळ्या नागरिकांनी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमणाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं शहराला वेठीस धरलेला आहे, अशानं आम्ही म्हणतो जरूर काढा. परंतु ज्यांचं अतिक्रमणच नाही, अतिक्रमण ज्यांनी केलं नाही, हातावरची पोटं आहेत, हॉस्पिटल हब आहे, त्या ठिकाणी फळांचे गाडे लागले पाहिजेत, त्या ठिकाणी वर्तमानपत्र वाचायला मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे स्टॉल म्हणजे रुमाल आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे काय सॅनिटरी पॅड आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणी जिथं ते मिळतं तो हॉस्पिटल हब आहे, अशा ठिकाणावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आज अतिक्रमणाच्या नावाखाली एकाला अंगाशी एकाला जागाशी धरण्याचं काम हे त्या नगरपालिका प्रशासनानं केलेलं आहे. आणि हे चुकीच्या पद्धतीचं आहे. आणि म्हणून उद्याच्या येणारा 15 तारखेला गोर गरीब, वंचित, उपेक्षित, आडलेला, नडलेला, पिचलेला या ठिकाणी महिला असेल, विद्यार्थी असेल, संपूर्ण या ठिकाणी बहुजन समाजाला घेऊन सांगोला तहसील कार्यालयावरती ए आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, अशा पद्धतीने संविधानाच्या सन्मानार्थ या ठिकाणी रस्त्यावरती उतरून उद्याच्या 15 ऑगस्टला हे नेमकं स्वातंत्र्य तरी कुणाला मिळाले याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी 15 तारखेला तहसील कार्यालयावर येतोय. आपण पण या अशा पद्धतीचं या ठिकाणी आव्हान करतो.
जय भीम जय संविधान.